हा. म्हणजे मला त्रास होत होता. कसलं ताई? त्रास म्हणजे काय, एक काहीच दुखत नव्हतं, असं सगळंच काय काय होत होतं. बरं बरं. हा हा. हा, म्हणजे एक साईड दुखायची हम्म. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत. हा, म्हणजे तुम्ही टेन्शन घेतलेलं होतं कसलं तरी. हा हा, हा तेव्हाच तसंच. असं होतं हे सगळं. हा, हम्म. आणि मग त्याच्यानंतर ते झालं, मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. हम्म. डॉक्टरनी सांगितलं एक्सरसाइज वगैरे करायची. हा हा. सगळ्या विटामिनच्या वगैरे गोळ्या दिल्या. हम्म. ते बरं वाटलं थोडे दिवस. हा. आणि पुन्हा एकदा रेशनिंगला गेलेले असताना मला चक्कर आली अशी. बरं. हा हा, हा. चक्कर आली आणि तिथेच अशी मी पडली म्हणजे 5-10 मिनिटातच मला असं म्हणजे व्याकुळ पडल्यासारखं, पायाला जोर नाही. अच्छा, चाल गळून गेलं एकदम. हा, एकदम गळून गेल्यासारखं झालं मला. हा हा मग हा. तिथून मला मुलाने घरी हम्म. घेऊन आला. हम्म. आणि डॉक्टरकडे गेलो आम्ही. दुपारची 2ची गोष्ट होती. मग डॉक्टर नाही भेटला मला. हम्म. संध्याकाळी आम्ही पुन्हा गेलो. हम्म. त्याने सलाईन वगैरे लावली. थोडं हम्म. बरं वाटलं मला. हम्म. आणि संध्याकाळी पुन्हा ताप यायला लागला. अगो बाई. हा, हा. ताप आला आणि युरिन इन्फेक्शन झालं. अरे. हा, युरिन इन्फेक्शन झालं आणि ताप आला तर ना मीच सांगितलं ना की हम्म. मला ना टायफॉइड झालाय. हा हा. हा, मीच स्वतः बापरे. सांगितलं की मला टायफॉइड झालाय. हा. तर माझे मिस्टर बोलले की टायफॉइड झालाय तू आधीच कशाला बोलतेस, आपण रिपोर्ट काढल्याशिवाय कसं काढणार. हा म्हटली नाही, मला टायफॉइडच झालाय. हा. आणि मग रिपोर्ट काढले तर टायफॉइडच निघालं. बघा. आणि हा, तुम्हाला कसं कळलं पण? ते काय माहिती नाही मला. अय्या, हा, मी सांगते स्वामींनीच जागा तुम्हाला. केलं तुम्हाला ते. हा, आणि हा. नंतर युरिन इन्फेक्शन असं झालं ना ताई, हम्म. सेम आपली डिलेव्हरीला कशी नॉर्मल डिलेव्हरी होते आणि आपण जसं होतं, हा 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 हा. हा, असं इन्फेक्शन झालं ते. बापरे. हा, म्हणजे हा. पूर्ण आतून सुजून असं सूज आली. तर मी कोणाला सांगू पण शकत नव्हती. मी बरोबर. अक्षरशः औषधं दिली मला, तरी पण बरंच वाटत नव्हतं. हो. हा, आणि मग आपण नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर मॉलिश करताना बाईला हा. दुरी वगैरे देते. हो 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 हो. अशी मी दुरी घ्यायची. मोठी मुलं माझी मोठा 10वीला, छोटी बापरे. मुलगी माझी 7वी-8वीला. या लोकांना पण मी सांगू शकत नव्हती. पण हा. माझं मी मग आतल्या किचनच्या ह्याच्यामध्ये मी माझं हे करायची. असं बाई करता गं. करता मला बरं वाटलं. पुन्हा हम्म. डॉक्टर माझे ते युरिन इन्फेक्शन एक चालू. हम्म. पुन्हा डॉक्टर झालं की थोडं बरं वाटायचं. हम्म. थोडे मग मी कामाला जायला लागले. हम्म. कामाला जायला लागली. एक महिना घेतला. एक महिन्याचा पगार घेतला आणि हम्म. पुन्हा घरी बसले. अरे बापरे. पुन्हा घरी बसली तर पुन्हा मला तेच चालू झालं, बारीक बारीक ताप. हम्म. आणि ताप असा यायचा ना की आता हा टाइम आहे ना माझा, हा पूर्ण तापाचा. अगं. 12च्या नंतर मी क्लिअर व्हायची. आणि हो. दुपारी 12च्या नंतर ताप भरायचं. ते संध्याकाळी बाप. 4-5 वाजता हे व्हायचं. हम्म. असं. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरकडे रिपोर्ट नॉर्मल यायचे आणि जर जास्तच ताप भरला तर टायफॉइड यायचं. कसं काय होत आहे असं? हा, हा. असं व्हायचं. हम्म. आणि अमावस्या पौर्णिमेला एवढे दोघांचे वाद व्हायचे ना आमचे, हम्म. की मोठी मुलं असताना पण मी बोलायची की आपण सेपरेट राहायचं. मला हम्म. राहायचंच नाहीये तुमच्या इथे. अगं बाई. मला सेपरेटच राहायचंय. हो. आणि घरी कोण नसलं ना की मला वाटायचं आता आत्महत्या करावी आपण. अरे 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 अरे. हा, घरी काहीतरी फिनेल वगैरे घ्यावं आपण, बापरे. असं वाटायचं. मी जायची ताई, बाथरूम मध्ये जायची आणि फिनेल असं घेतलं ना की मागून कोणतरी मला असं सांगायचं की हे तू चुकीचं करतेस, तू असं बघ. करू नको, हे चुकीचं करतेस, हो. मुलीचा विचार कर तू, मुलीचा बरोबर. विचार कर. कारण मुलं शाळेत जायचे, मिस्टर कामाला जायचे हा. आणि मग मी तिथून रिटर्न यायची. मग तुम्ही मिस्टरांना वगैरे सांगितलं असं होतंय सांगितलं तुम्हाला ते? सांगितलं हा. आणि असं करता करता एक मग दोनदा मी मिस्टर काय बोलले जेव्हा सांगितलं तेव्हा? ते म्हणजे ते काहीच बोलत नव्हते. ते काय आपण आपली देवाची पूजा, बाकी हम्म. काय असं बाहेर वगैरे असं बघण्याचं असं काहीच नव्हतं. आणि हा. ते कधी बोलले ना तरी माझं नाही, बाहेर असं म्हणजे कुठे चौकशी वगैरे असं करायचं असं नाही. माझा फक्त दत्तगुरूंवरती आणि गुरूंवरती. नाही, पण हा, डॉक्टरांना सांगितलं होतं का तुम्ही हे असं सगळं वाटतंय करावंसं वगैरे?
असं नाही, मी डॉक्टरांना नाही अच्छा. सांगितलेलं. हा फक्त हा. आम्हाला म्हणजे तब्येतीची ट्रीटमेंट चालू होती. हम्म. सगळीकडे डॉक्टर म्हणजे पुण्यापासून आम्ही जाऊन आलो. हो. हां. अच्छा. हा हा हा. आणि असं करता करता एकदा एक दोनदा मी ट्रेनला पण अर्ध्या रस्त्याला गेली होती. बापरे. हां. ऐकून आणि अंगावर मग काटा येतोय. अर्ध्यावरती गेली आणि हम्म. तिथून मीच रिटर्न आली घरी. हो. अमावस्या, पौर्णिमा ही अशी भयानक. अरे नेहमी बापरे. भांडणं, हम्म. नेहमी भांडणं. हम्म. मुलाला क्लास बघत होतो. तो क्लास आमच्या इथे जवळच होता. पण तो हम्म. आम्हाला सापडत नव्हता. म्हणजे आता 12वी आपली झाली. लॉकडाऊन नंतर झाला 12वी झाली त्याची. हा. आणि मग पुढे आता काहीतरी करायचं आपण. तर हम्म. त्याला ग्राफिक डिझाईनचा कोर्स आम्ही शोधत होतो. पण ते आमच्या जवळच होतं. पण ते आम्हाला सापडत नव्हतं. अगं बाई. मुलगी 10वीला होती. 10वीला ती ओ. बोलायची की मी अभ्यास करते. पण हम्म. मला मी पेपर लिहायला गेले की आठवतच नाही. अय्या. असं व्हायचं. हा. मग मी एका ठिकाणी चौकशी केली. हम्म. चौकशी केली तर ते म्हणायला लागले की तुमच्यावरती करणी केली आहे. हम्म. हां. असं म्हणजे ते तुळजाभवानीचं त्यांच्या इथे पाणी असं होतं ते. म्हणजे ते सांगायचे असे थोडंफार. हा 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 तर हा हा हां. हा. तर ते बोलले की तुमच्यावरती करणी केली. आणि ते अगं. बोलायला लागले की तुमच्या माहेरच्याच लोकांनी केली. अरे बापरे. हां. तर मी म्हणायची माझ्या माहेरच्या लोकांनी कशाला करणार ना, कोण काय करणार? बरोबर. हो. हां. माझा काही विश्वास नव्हता. हा. असं नाही होऊ शकत. हम्म. मग ते झालं. नंतर आम्ही त्याच्यात माझे देवदर्शन पण चालू होते. अच्छा. हा. मिस्टरांचा धंदा बंद झाला. मी टेलरिंगचं काम करते. हा. तेही बंद झालं. बापरे. मुलगा स्विगीला जायचा. मी नंतर आजारी पडली. हा असा मला त्रास व्हायला लागला. मग तो घरीच राहिला. तो घाबरला. हो हो. तो घरीच राहिला. मग त्याने ते सोडून दिलं. घरी खाण्याचे वांदे झाले. हम्म. आम्ही दही आणि रेशनिंगचे गहू अरे अ- अरे अरे. असं खायचो. हा. सकाळी संध्याकाळी एक टाइम काय केलं तर, नाहीतर मग आम्ही तेच खायचो. बापरे. असं करता करता मला वाटायचं मी कुठे देवदर्शनाला गेली का मला बरं वाटेल. मी हम्म. शेगावला जाऊन आले. हम्म. त्याच्यानंतर मी शेगावला पण काही पैसे नसायचे. हम्म. मग आम्ही फक्त ट्रेनचे 3,000 रुपये हम्म. आणि तिथे आपले 3,000 रुपये 6,000 रुपयामध्ये आपलं आपलं काटकसरीने कसं तरी ते यायचं. का तर बाई मला ग. बरं वाटलं पाहिजे बापरे. असं. आणि म्हणजे मग फॅमिलीचा सपोर्ट होता तुम्हाला चांगला. म्हणजे माझ्या घरची फॅमिली माझ्याकडे नीटच होती. असं काही हे हम्म. नव्हतं. मिस्टर वगैरे पण असं म्हणजे हो, छानच. आता हा एवढं हे अशा ह्याच्यात नेत होते, हा हा म्हणजे आणि चांगलेच मुलं माणसं ना ते. मुलं पण मी जशी ठेवेन ना हं. तशी म्हणजे न खाता पिता जे आपण ट्रस्टीच्या इथे ते काय प्रसाद भेटेल ते खाऊन यायचे. आई असं कधी गं! एक्स्ट्राचा खर्च नाही कधी काय केला आणि बघा. कधी मागितलं पण नाही माझ्याकडे बाई त्यांनी. गं! काय गुणी पोरं हो. हा असं झालं. हं, आणि मग तिथून आली. मग हं. आता मला वाटायला लागलं की मी दीक्षा घेतली, गुरु केला की मला बरं वाटेल. म्हणजे अच्छा. माझ्यावर काय निगेटिव्ह असेल तर. तिथे गेली तिथे पण हं. एवढा फुल ताप, एवढा फुल ताप ना विचारूच नका. मुलगा म्हणायला लागला की मम्मी नको आपण आता घरीच चल. तू नको आपण बापरे! नंतर येऊ अनुग्रह घ्यायला. आई गं! म्हटली नाही मला अनुग्रह घ्यायचंच आहे. हं, माझे हं, गुरुच बघतील. मग त्या दिवशी मी रात्री त्यांना प्रार्थना करून सांगितली, जे हं, काय असेल ते तुमच्या ह्याच्यात घ्या आणि मला उद्या नीट चांगली व्यवस्थित करा आणि हं, मला अनुग्रह द्या. हं, मग हं, दुसऱ्या दिवशी मी अनुग्रह घेतला हं, आणि घरी आली. हं. आता त्या अनुग्रहाची माळ आहे ना ताई, हां. आपण आता झोपलो तर आपला केसांचा आंबाडा असतो. हो, हो, हो. मग ते आंबाडा कशी निघणार ना आपण हो. झोपल्यानंतर. ती माळ बरं. पूर्ण निघालेली माझ्या गळ्यातून अय्या! आणि ती मध्येच अंथरुणाच्या मधल्या भागातच होती ती. म्हणजे बाप त्यांच्या आणि मध्ये गॅप होता ना तिथे. अशी हां. जसं काही मी काढून ठेवते ना तशा पद्धतीने. हां, तशा पद्धतीने. हां. ते झालं. पुन्हा मी सकाळी आपली कानमंत्र दिला होता ती साधना केली. साधनेला परत ती माळ घातली मी. हां, हां, हां. 2-3 दिवसांनी रात्री आपण नाही का कसं बंद तोडतो आपण. हो, 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 हो. असा बंद तुटल्यासारखा मला आवाज आला रात्री 12:30च्या दरम्यान. अगो बाई! आणि ती माळ पूर्ण माळीचे मणी अख्ख्या रूमला झाले. बापरे! काय असं हो झालं. बाई! हां. कमालच. हां. आणि ती पूर्ण माळ म्हणजे एक-एक मणी मी शोधला. बापरे! झाडू काढून हे करून असं पूर्ण लादीला ते मणी झाले. हां. त्याच्यामध्ये काही तत्व राहिलं नाही कारण ती दीक्षेचं मग जमिनीवर गेलं की ते तत्व जमिनीत जातं ना.
मग अच्छा. ते हा हा. हा मग ते मग ते तेवढे मी जमवले. पुन्हा हम्म. त्याची माळ केली. हम्म. हे करून हम्म. पुन्हा साधनेला मी घातले. हा हा. पुन्हा मला तेच संध्याकाळचं ताप, बापरे. रात्रीचा ताप हम्म. आणि हातपाय एवढे गरम व्हायचे, डोळे गरम व्हायचे. बापरे. मानेला काय हो ताई, कसं मानेला तुम्ही हे केलं असेल हो तेव्हा. मानेला असं व्हायचं ना, की आपण कसं बांधतो आपण हा हा. एका ते टाके घातले की कसं आपण बांधतो ना ते आकसतं. हो 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 हो. असं मानेवरती ना पूर्ण माझे सगळे मसल्स स्नायू आहेत ना, हम्म. सगळे असे खेचल्यासारखे व्हायचे. बाई ग. डोक्यापासून असं आणि असं वाटायचं काय मानेवर काहीतरी ठेवावं आपण, माझे हम्म. सगळे स्नायू लूज होतील. अरे अरे. हा असं हा. वाटायला लागलं मला नंतर. हम्म. आता काय करायचं? मग त्यांना आहे ना, जिथे ते कामाला जायचे ना, हम्म. तिथे एक साधू आला. हम्म. साधू आला आणि त्याने सांगितलं की म्हणजे मला जे काय होत होतं हम्म. तेवढं त्याने सांगितलं की तुला तुझ्या बायकोला असं असं आहे. काय म्हणजे आहे. म्हणजे बाहेरची तिला करणी केलेली आहे. तिचे माझ्या अंगावरचे कपडे वगैरे घेऊन असं ती करणी केलेली आहे. बापरे. हा असं तो सांगायला लागला. ते हा. येऊन सांगायला लागले मला की असं असं झालं. पण हम्म. माझा विश्वास नव्हता. मी फक्त गुरु आणि दत्तगुरु. मी हम्म. तासनतास बसायची आणि सांगायची. जर माझ्या नशिबातले भोग असतील किंवा माझ्या आधीचे काही कर्म असतील हम्म. हम्म. तर मी भोगेन, पण तुम्ही मला दाखवून द्या. रिपोर्टमध्ये काहीतरी आलं पाहिजे ना, निदान दिसलं लागलं तरी पाहिजे. पाहिजे. हो हा हो. निदान लागलं तर मी म्हणेन बाबा आधीच्या जन्माचे माझे भोग आहेत हम्म. म्हणून मी भोगते. त्याच्यानंतर पुन्हा युरिन इन्फेक्शन झालं. मग आम्ही लेडीज स्पेशलिस्टकडे गेले. हम्म. गेले हम्म. तर तिथे त्याने सांगितलं की तुम्हाला ते कॅन्सरची टेस्ट करावी लागेल. अरे राम. हा आणि मग त्याने ते एका टेस्टिंगला पाठवलं आणि तो बोलला की आजाराची मला शक्यता वाटते म्हणून. अगो बाई. हा मग ते मग टेन्शनच आलं असेल अजून. मी माझी अशी परिस्थिती होती ना की माझे कर्म असतील तर मी भोगायला तयार आहे. अच्छा अच्छा. हा 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 हा. असं माझं म्हणणं होतं. हम्म. फक्त दत्तगुरूंनी आणि माझ्या गुरुदेवाने मला सांगावं की हा हे तुला असं असं आहे म्हणून. माझं एवढंच हे होतं. हा हा आणि हा. मग ते टेस्टिंगला दिलं, ते रिपोर्ट आला हम्म. आणि माझे गुरुदेव येणार होते तिकडे मी गेले. मी काय एवढं म्हणजे हे घेतलं नाही. मी दत्तगुरूंवरतीच सगळं सोडलं होतं की काय कराल ते तुम्हीच करा. हा हा. असं होतं. दत्तगुरु तुम्हीच काय बघणार ना, ते तुम्हीच बघणार माझं. मला आई गं. काही हे नाही. आणि हम्म. मग तिथून झालं, हे झालं. हम्म. मग एक दिवशी घरी मी अशी साधनेलाच बसलेली असताना कानमंत्र बोलत असताना हम्म. आपल्या बाहेर ती नाही का हे देवी घेऊन येतात ते. हा 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 हा. हा देवीचं ते घेऊन ती बाई आली. बाई हम्म. आली तर आज सकाळी 8-9च्या दरम्यान आहे. आमचं सगळं घरीच चालू होतं. मग हम्म. ते काय दरवाजा ठोकला. पण साधनेमध्ये कानमंत्र बोलत असताना मध्येच बोलायचं नसतं. हे अच्छा. माझं मिस्टर होते बाथरूम मध्ये आणि मुलं मी कशी 1+ घरामध्ये राहते. वरती हम्म. माळ्यावरती मुलं होती. हम्म. आम्ही काय आमच्या हातून काय दरवाजा उघडला गेला नाही. हम्म. आणि ती 5 मिनिटं तिने दरवाजा ठोकला आणि हम्म. ती कुठे गेली ते कळलंच नाही. अगो बाई. हा आणि मग 2 शेजारी होत्या ना, त्यानंतर मला 10 वाजता सांगायला आल्या की हम्म. अहो तुमच्या इथं ती बाई जोगवा मागायला आली होती. पण तुम्ही दरवाजाच नाही उघडलात आणि तिने अख्ख्या चाळीमध्ये कोणाच्याच दरवाजात जोगवा नाही मागितला. बघा. फक्त तुमच्याच दरवाजात ती आली होती. मग तुम्ही दरवाजा नाही उघडलात. अय्या. असं. आणि मग ते माझं आजार पण चालूच होतं. माझं दत्तगुरूंना सांगणं ते चालूच होतं. मला तुम्ही फक्त हम्म. दाखवून द्या. त्याच्यानंतर मला माझा बॅलन्स जायला लागला. अय्या. हा मी बोबडी बोलायला लागली. हा. हा तुम्हाला मी एक शब्द आहे ना 4 वेळा विचारायची. अय्या. हा हे माझ्या मुलीच्या लक्षात आला. हम्म. 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 लक्षात आल्यानंतर ती मिस्टरांना बोलली की मम्मीचं ते वेगळंच काहीतरी दिसतंय. तुम्ही हम्म. काहीतरी आपण हे करूया. हम्म. मग आम्ही डोक्याच्या स्पेशलिस्ट कडे दाखवलं. हा बरं केलं. हा मग त्याने MRI करायला सांगितलं. हम्म. MRI करायला सांगितलं. मग MRI मध्ये त्याने सांगितलं की जे पाण्याची नस असते तुमची कसली. सर्क्युलेशन पाणी हा मेंदूला पाणी पुरवतं ना. हा 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 हा. जसं ब्लड सर्क्युलेशन असतं तसं पाण्याचं पण सर्क्युलेशन असतं. हो का. हा. हा ती चोकअप झाली त्याच्यामुळे तुम्हाला तसं होतंय. अच्छा. ठीक आहे. मग त्याने फिजिओथेरपी आम्हाला सांगितली. हम्म. फिजिओथेरपी सांगितली. मग फिजिओथेरपी आम्ही केली. हम्म. 10 दिवस गेली ताई काहीच फरक नाही मला.
बापरे! जसंच्या तसंच. हं. हा. मग नंतर माझं आपलं घरी चालूच होतं. आणि मी नंतर ना बसूच शकत नव्हती. म्हणजे तुम्ही म्हटलात ना अर्धा तास तू बसून राहा. हं, हं, हं. तर मी बसूच शकत नव्हती कारण मानेने मला टेकायचंच होतं. बाई हा. गं! हं, असं व्हायचं. हं, आणि दिवाळी आली. दिवाळीमध्ये पण त्रास ते चालूच होता. पोटात हं. इन्फेक्शन व्हायचं, युरिन इन्फेक्शन, लिव्हरला सूज यायची आणि ते बापरे! व्याकुळ पडल्यासारखं व्हायचं. कावीळ बापरे! उतरवायला गेली, कावीळ ते गावठी औषधं घेतली. हं, काहीच हं, फरक नव्हता पडत. आणि मग बहिणीच्या मिस्टरांना फोन केला आम्ही. हं, बहिणीच्या मिस्टरांना फोन केला तर त्यांच्या इथे एक हं, भैया म्हणून आहे. हं, त्याच्याकडे मी गेले. हं, हं. त्याने सांगितले की तुला करणी केलेली आहे आणि अय्या! 4 आत्मे आहेत. बापरे! हां, 4 अंगावर आत्मे आहेत काटाच येतोय. आणि तू जाग्यावर बसणार आणि जाणार. बापरे! असं असं डायरेक्ट सांगितलं? डायरेक्ट सांगितलं. हो. तू 6 हां. महिन्याच्या आत सांगितलं. म्हणजे 6 महिन्यापर्यंत हे होणार आहे. असं अरे! त्याने बाकी काय मला दिलं नाही, काय नाही. मी हां. आले. पण मी म्हणे की माझीच माणसं मला कशाला करणार ना. हां, हां, हां. आणि माझा विश्वास नव्हता. मी हां. तिथून आले, त्याने सांगितलं, ऐकलं. पुन्हा माझं तासंतास अ, दत्तगुरूंच्या समोर बसायचं आणि विनवणी करायची. हां, बस हां, हां. माझं काही नव्हतं. बापरे! आणि ती बोलतात की अमावास्या असते आपली दिवाळीतली लक्ष्मीपूजनची अमावास्या. हां, 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 हां. ती लक्ष्मीपूजनची अमावास्या त्या दिवशी अमावास्याला खूपच मला त्रास होत होता. म्हणजे बापरे! व्हायचाच. पौर्णिमा अमावास्याला तर खूपच. अय्या! त्रासही व्हायचं, बरं नसायचं, तब्येत हं. बिघडायची, दोघांची भांडणं. ते नाही काय बोलायचे, पण मी एवढा ताण म्हणजे ताण घ्यायची ना डोक्याला बडबड मी एकटीच हां, करत बसायचे. हां. हां. बरोबर. बाकी काही नसायचं. ते नाही काय बोलायचे, पण मी एकटीच पोरांना बडबड कर, क्षुल्लक-क्षुल्लक कानावरनं बडबड कर. हे आई असं गं! आणि आजारी तर असायचे. आणि त्या दिवशी आहे ना आजारी तर होती, पण पण तुमच्या फॅमिलीचं खरंच कौतुक हां, आहे. तुम्हाला एवढं सांभाळून घेतलं हां त्यावेळेला. सांभाळून घेतलं. हां. आणि मग नंतर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आलो तिकडून. मी हं, दिवसभर दत्तगुरूंना सांगते आणि हं, त्या दिवशी झाली लक्ष्मीपूजन वगैरे, लक्ष्मीपूजन झालं, आरती वगैरे हं, सगळं केलं मी. हं, आणि एक श्वान आला, हं. व्हाईट एकदम शुभ्र. काय आलं? श्वान, श्वान. श्वान हां, हां. कुत्रा हां, हो, 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 हो. आला आणि दरवाजात बसून होता. हं, हं. त्याला मी मिठाई घातली, दूध घातलं, पण काहीच खाल्लं नाही त्याने. ओह! त्याने तो फक्त माझ्या तोंडाकडे बघत होता. अगो बाई! हां, बाकी काहीच नाही. आणि तो बाहेर दरवाजाच्या बाजूला माझा कडप्पा आहे ना, हां. तिथे तो रात्रभर बसून होता. बापरे! त्याने अमावास्येची रात्र पूर्ण ती बसून काढली. अय्या! तुमचं हां, रक्षणच करायला आला माझं होता जणू. रक्षण केलं दत्तगुरूंनी. बापरे! हां. ताई. आणि मग हं, नंतर माझा तर विश्वास पटत नव्हता. कोणाकडे बाहेर जायचं तर मला ते पटत नव्हतं. तरी पण हं, ह्यांनी हे स्वतः गेले नंतर. मी ऐकत नव्हती ना. माझा काही विश्वास नव्हता. कोण काय खरं सांगेल, खोटं सांगेल. आणि या हं. लोकांनी विचारायला गेलं, की हे लोकं पैसे सांगतात भरपूर. बरोबर. नाहीच हां, जायचं. बरोबर. हां. मग मला ते काही पटत नव्हतं. तरी पण मग ते गेले. हं. गेले आणि त्याने सांगितलं, की त्यांना माहेरच्या माणसाने म्हणजे जिथे कोणी जिथे पण सांग जाईल तिथे बहुतेक तेच सांगत होते. माहेरच्या माणसानेच केलेलं आहे. हं. माहेरच्या माणसानेच केलेलं आहे. हेच असायचं. मग बापरे! त्याने पण तेच सांगितलं. मग त्याने ना 3 महिन्याचं मला हं. म्हणजे आराम वाटला त्याने. हां, त्याने हां. हां. तो बोलला, की "मी आराम करून देतो तुम्हाला. तुम्हाला 3 महिने आराम पडेल." मग 3 हो. महिने मला आराम पडला. आणि पडला? मग हो, पडला मला. मी चांगली झाली एकदम दुसऱ्या दिवशीपासून. अय्या! सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे. माझी देवपूजेची पण इच्छा नसायची. मी देवाजवळ नाही जायची. बाई गं! काय हो ताई. हां. माझ्या गुरुदेवांची वारी असते. मी वारीला जर ठरवून निघाले ना, तर हं, हं. मला त्याच दिवशीच आजारी पडायची. मग घरचे बोलायचे, की "आता नको जाऊ तू." मग हं. कॅन्सलच व्हायचं. कुठे बापरे! मंदिरात वगैरे जायचं झालं तरी कॅन्सल. म्हणजे असं काय मी देवाचं तुम्ही म्हटलात ना, हं, हं. मार्गशीर्षमध्ये मी मच्छी न कधी खाणारी ताई त्यावेळेला मी मच्छी खाल्ली. बापरे! आणि मी चिकन आज 20 वर्ष झाली माझ्या हं. मुलीला. मी मांसाहार कधी खायची नाही. बघा. पण मला ना मटण, चिकन वगैरे असं खावंसं वाटायचं. ओह! काहीच खावंसं वाटायचं. आई गं! हां. आणि मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये मी त्यावेळेला खाल्लं ते. बापरे! हां. हं, मच्छी खाल्ली. आणि नंतर मग असंच करता करता दिवस असेच चालले होते. हं. मग आता काय
नंतर मी तुमचा अनुभव ऐकले. अच्छा. आणि नंतर मी पुण्याला गेली. हा हा पुण्याच्या ते विराज भंडारी त्याने पूर्ण माझ्या मणक्याचं मला उठता बसताच येत नव्हतं ना. हा मग हा हा. तिकडे आम्ही गेलो. त्याने 1 दिवसाची थेरपी दिली ताई. 30,000 रुपये घेतले. बापरे. हा आणि 9 सेशनला यायला सांगितला. हम्म 2,70,000 रुपये भरले होते. मी 30,000 कसे तरी जमा केले होते आणि हम्म. आता 2,70,000 रुपये कुठून घालायचे? हा मोठा बापरे. प्रश्न पडलाय मला. आणि बरं हं. तर मला वाटलं पण मी पूर्ण क्लिअर नव्हती. हम्म. मग तुमचा अनुभव ऐकले मी. अच्छा. हा हा. अनुभव ऐकले. म्हटली मला असं कोणतरी सांगणारा व्यक्ती भेटला पाहिजे की हम्म. खरोखर माझा विश्वास पाहिजे तिथे हा हा की हा. की खरोखर करणे केले म्हणून. हम्म. आणि मग मी गेली. तुमचा अनुभव ऐकला आणि हम्म. त्या ताई सांगत होत्या की ठाण्याला घोडबंदर रोडला तिथे डीमार्टच्या खाली मठ आहे. बरोबर. हा. हा त्या मठामध्ये मी गेले. ते हम्म विकास दादा म्हणून तिथे हम्म. आहेत. आणि मग अच्छा. त्यांना विचारलं मी. हम्म ते पण बोलले की तुला तेच आहे. पण आपण इथे काही सांगू शकत नाही कारण हे स्वामींचं मठ आहे. हम्म. पण तुला तसं बाहेरचं निगेटिव्ह शक्तीचा तुला त्रास आहे. अगो बाई. त्यांनी पण सांगितलं. हम्म. हा मग मला म्हणजे मग खात्री पटली की हम्म नाही हे खरोखर आहे. मग त्यांनी हम्म मला नवनाथांचे हे सांगितले. 5वा अध्याय, 40वा अध्याय आणि हम्म. त्यांच्या इथे अभिषेक करतात ते हम्म. ह्याचे फळांचे 26 फळं असतात. हा हा. दर रविवारी तिथे अभिषेक असतात. मग ते हम्म. अभिषेक सांगितले. आम्ही 2-3 अभिषेक केले. मग हम्म मी इथून आली आणि ते अ, 40वा अध्याय हम्म. आणि 5वा अध्याय हा. वाचते. आणि गुरुचरित्र पारायण मी लावला ताई. हम्म गुरुचरित्र पारायण झालं शेवटच्या दिवशी. हम्म. आपलं ते मेन बोर्ड नाही का असतो हा लाईटीचा. हा. बाहेरून आपण याच्यातून मीटर मधून लाईट आणली का कनेक्शन टाकतो ते. बरोबर. हो हो. त्याला आजच्या दिवशीच स्पार्क झालं. बापरे. अशी हे एवढी सगळं कधीची गोष्ट आहे ताई ही? ही 2021 ते 25 पर्यंत चालू होतं. बापरे ताई. हा कसं सफर एवढं केलं हो स्पार्क तुम्ही? झालं. आणि सकाळी सकाळी 6 वाजता मुलगी माझी गेलेली बाथरूम मध्ये हम्म आंघोळीला. 6:30ला बस येणार. आणि मी मी तिथेच बसली होती सोफ्यावरती आणि एवढी आग लागली. मी संपलं सगळं म्हटली आता संपलं म्हणजे काय आता राहिलं नाही माझं. एवढंच बापरे. मी बोलली आणि एवढी आग पेटली ना. मी फक्त एकच शांत झाली आणि हम्म स्वामींना हाक मारली. म्हटली स्वामी हे तुम्हीच बघा. हम्म. माझा तुमच्यावरती विश्वास तुम्हीच बघा. आग ताई तिथल्या तिथे बंद झाली. अय्या. तिथल्या कमाल ना ताई. तिथल्या तिथे बंद झाली. हम्म तशीच झाली. मग ते झालं आणि मग पुन्हा मी तिकडून आल्यानंतर आहे ना हम्म. ते पारायण वगैरे मी चालू केले. हा. आणि नवनाथांची पारायण मग चालू केली. त्यांनी सांगितले मग नवनाथांची पारायण. मग मी एक आहेत ना पुण्याचे युट्यूबलाच आहेत ते हम्म महाराज मठातलेच आहेत ते. हम्म. त्यांनी करणीवरती करणी बाधा असेल तर तुम्ही सलग 9 पारायण करायची. हा. असं त्यांनी सलग सांगितलं होतं. मग अच्छा. मी हा. गावावरून वगैरे जाऊन आली हम्म. आणि ह्यांना बोलली की तुम्ही मांसाहार पूर्ण बंद करायचं. घरी काहीच करायचं नाही. हा. मग सगळे तयार झाले. मुलं पण तयार झाली. ते लोक बोलले की बघा ओ. तुला बरं वाटत असेल ना तर आपण सगळं करूया. अय्या. मग मी हम्म रूम साफ केली. मांसाहार पूर्ण बंद केला हम्म. आणि पारायणाची सुरुवात केली. हा. म्हणजे ती साखळी पारायण बोलतात ना. हो. त्यांनी ते पारायणाला संकल्प करायचा. नारळ ठेवायचा हा. आणि त्या नारळावरती संकल्प करायचा की माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह शक्ती आहे ती हा. तुम्ही दूर करा. फक्त एवढंच? असं हा. त्या नारळाला संकल्प करायचा. बाकी मांडणी वगैरे आपली नवनाथांच्या पारायणाची असते तशी करायची. तेच करायचे. हा. आणि तो नारळ तिथेच ठेवायचा 9 दिवस किंवा 7 बरं. दिवस. 7 दिवस बसलो तर 7 दिवस किंवा 9 दिवस बसलो तर 9 दिवस. हा. आणि मग लास्टच्या दिवशी तो आपण उद्यापनाच्या दिवशी तो फोडायचा आणि फेकून द्यायचा. अच्छा. हम्म. अशी ती 9 अच्छा. पारायण मी केली. हा. 9 पारायण केली ते पण 8व्या पारायणाला मी बसली ना हम्म. तर मध्येच अडचण आली. 8वं ओहो. पारायणच होऊन देत म्हणजे ते हेच होत नव्हतं. हा.
पहिली बसली म्हणजे होऊच तर देत नव्हतं ते असं. हा हा होऊच देत नव्हतं ते. हा आठवा हा पारायण केलं ना होऊच देत नव्हतं. अडचण आली. मग मी काय केलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अडचण आली तर मी ते सर्व उचललं. मिस्टरांनी तो नारळ फोडला, फेकून दिला हा आणि ती हा. मांडणी होती ती उचलली. अच्छा. पुन्हा मी बसली 8व्या हम्म पारायणाला. हम्म पुन्हा बसली तर हम्म. हा. एवढी कळ यायची ना पाठीमध्ये, बाई असं ग. मला मागून खेचल्यासारखं व्हायचं. अय्या. हा खेचल्यासारखं व्हायचं. हा. आणि मी काय करायचे, मला बसवत म्हणजे बसायलाच नाही व्हायचं. हम्म. मी खाली ग्रंथ आणि मी उभ्याने वाचायची. आई ग. असा काय तो करणार 8वा बघा, काय हा तुमची अवस्था. हा 8वा पारायण केला हम्म. आणि 9वा पारायण झाला. 9वा हा पारायणाला घेतला हा आणि हा बसली होती मी. आपण ते नैवेद्य भाकरी आणि एक भाजी केली जाते ना, हा ते नैवेद्य केला मी हा आणि मी बसली होती खायला. हा. तेवढ्यात असं हम्म. बोलतात की नवनाथ, तुम्ही पारायणाच्या वेळेला नवनाथ येऊन जातात. हो हो आणि हो, पण नवनाथ मला भेटायला आले, पण ते माझ्या भाग्यामध्ये नव्हतं. मी हा बसली होती वरच्या रूम मध्ये, मी बसली होती देवाच्या समोरच खायला बसली होती. हा आणि खाली जय नवनाथ असं आलं. हा जय नवनाथ 3 वेळा आवाज आला. हा म्हटले कोण असेल म्हणून मी आली. हा ते 3च वेळा बोलले आणि हा पुढे निघून भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई असं 3 वेळा बोलले. हा 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 आणि ते निघून गेले. हा त्याच्या मागून हा. मग दुसरे तुम्ही काय भिक्षा वगैरे दिली मग? नाही, मी वरती अच्छा. होती ना, मी वरून खाली उतरून जाईपर्यंत, दरवाजे काय केलं? हा उघडेपर्यंत हा ते हा पुढे सटकले. पण ते त्याच्यानंतर मी म्हटली, जर आता भिक्षा मागत येत असणार ना ते, हा हा हा. मग आता माझ्या दरवाज्यातून पुढे जाणारच ना, बरोबर पुढच्या बरोबर. दरवाज्यात तर जाणारच ना. हो हो. हा भिक्षा मागतच जाणार ते. बरोबर. पण नाही ताई, ते तिथे माझ्या दरवाज्यातून जे सरळ गेले हा. ते सरळच गेले. ते नंतर कुठे गेले हेही दिसलं नाही मला. बघा ताई. आणि ते झालं आणि उद्यापनाच्या दिवशी हम्म उद्यापन सगळं झालं माझं. हम्म आणि स्वयंपाक केला आणि मी झोपली होती. 3 वाजता उठून हम्म बसायचे ना. मी हम्म झोपली होती. हम्म. झोपली होती आणि असं मला स्वप्न पडलं की हा 10-12 असे लोक असे ओरडतायत हा 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 मला असे. आणि हा मला कसं, मी आजारी पडायच्या आधी आहे ना, हा मला आई वडील पुढे दिसायचे हा. आणि बाकीची लोक मागे दिसायचे. अगो बाई. हा 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 हा. आणि त्या दिवशी मला तसंच दिसलं, आई बाबा पुढे ते हम्म झोपलेले आणि मागून अशी त्यांची ती लोक, आणि ती एवढी ओरडत गेले, एवढी ओरडत गेले ना, म्हणजे कसं हम्म. मार पडल्यानंतर कसे ओरडतात, हो 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 हो. हा असे ते ओरडत गेले. हा आणि मग आई बाबांना मी उठवायला गेली, म्हणजे मी आई बाबा उठा, पण आई बाबा तिथे कोणच नव्हतं आणि तेही लोक गेले, हा. ओरडतच गेले, ते थांबलेच नाही. बापरे. हा हा आणि मग इथून मी खाली गेली, माझ्या खालच्या रूम मध्ये खाली हा गेली, तर ते आपण नाही का दरवाज्यात कुवाळं लावतो, हा हा. कोवळा. हा हा त्या कुवाळ्यातून ना असं पाणी, आपलं कसं रक्त गळतो हा हा हा. असं त्याच्यातून पाणी गळत होतं. बापरे. आश्चर्यच आहे ताई, येतं सगळं तुमचं प्रत्येक गोष्ट. असं असं कमाल त्याच्यातून कमाल. आता नवनाथांच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने एवढं व्यवस्थित आहे. अरे वा. आता मुलाला पण जॉब लागला त्याच्यानंतर. शिकले मुली का मुलं व्यवस्थित? हो कारण हो. असं घरात एवढं सगळी तुमची. नाही, तेव्हा खूपच ताई कठीण, म्हणजे काहीच पैसे नव्हते, काय म्हणजे कसं. पण स्वामींनी एक आहे मात्र, की मला कधी कोणाकडे हात पसरायला नाही लावली, म्हणजे हा जिथे ना. लागले पैसे ना की इकडे यायचे. आणि अरे वा. अजूनही तेच आहे, इकडे लागले की इकडे पण हे खरंच व्हायचं. तुमच्या कुटुंबाला माझा दंडवत, आणि तुमच्या मिस्टरांवर तर खूप कृपा राहो बाबा. हो आता एवढं साथ देणं सोपं नाही हो. पाच कारण वर्ष 5 वर्ष तुम्हाला असं झुंजत एवढं गेली मी, 5 सांभाळलं. वर्ष. पण मी तुम कुठल्या बुवाकडे किंवा काय असे मला पैसे नाहीच नव्हते जाऊ, द्यायचे. बुवा बाबांकडे तर हा जाऊ नये, खरंय. पैसे द्यायचे नव्हते त्या अगदी माणसाकडे. पण मला 3 महिने आराम पडला, पण 3च महिने पडला. मी म्हणायला लागले, 3च महिने बरी झाली, त्याच्यानंतर का नाही मला बरं वाटलं. बरं बरोबर वाटायला पाहिजे ना मला. अगदी बरोबर आहे. हा मग मी आता ना ताई बघा, तुम्हाला आता तुमची गाडी सुसाट जाईल छान प्रगती पथावर. आणि आणि मी तुम्हाला म्हणते, तुम्ही तर सुखी राहिलं, तुमची मुलं, पण तुमच्या ना 42
पिढीला सुखी लाभो हे आई माझ्याकडून गं! स्वामींजवळ प्रार्थना आहे. कारण मी जर तुमचा अनुभव ऐकली नसती तर मला एवढं पुढे मार्गच सापडला नसता. थँक यू हा, ताई. खरं सांगते. आणि तुम्ही हा कार्य करताय ना, खरंच जणू काही स्वामीच तुमच्यामध्ये ते कार्य करून घेतायत. हां, स्वामी हा. करून घेतात हो ताई. नाहीतर एवढे असं कोण म्हणजे कसं शक्य आहे सांगा? आणि बघा ना, माझे वडील पण दत्तभक्त. पण हां, मला ना एवढ्या 5 वर्षामध्ये मला कधीच असं वाटलं नाही, की हं, आपण हे करावं. माझे वडील हां. पण नवनाथांचे भक्त. बघा ना. आणि हां, पण हां, कधी मला असं वाटलंच नाही. मी दत्तगुरूंचं करत होती, पण हां. हे काय मला माहितीच नव्हतं ना. हो, खरंय, हां. खरंय. मग या होय. तुमच्या अनुभवातून मला ते समजलं आणि मी आज तुम हां. मी आहे हे तुमच्यामुळे आणि स्वामींमुळे आहे आज आई जिवंत. गं! हां, नाहीतर मी नसती. आपले आज स्वामीच आहेत ताई आपल्यासाठी आज माझी आणि मुलं आणि आज संसार माझा काही राहिला नसता ताई. बरोबर, बरोबर. काहीच राहिला नसता. मुलगा कुठे गेला असता, मुलगी खरंय, कुठे खरंय. गेली असती, बरोबर. नवरा शेवटी मी गेली असती तर काहीच राहिलं काहीच नसतं ना. ना खरंय, खरंय. आणि सगळं मुलं काय व्यर्थ. शिकले ताई? हो, मुलगा आता ग्राफिक डिझाइन तो आता कामाला वाह, वाह, जातो. वाह, वाह, वाह! हां, हां. आता 3Dचा कोर्स चालू आहे. अरे वाह! गाडी घेतली त्याच्यानंतर मी. अरे वाह! बघा. हां, गाडी रॉयल एन्फील्डची माझी इच्छा होती. फोर व्हीलर नाही, पण आपली स्वतःची टू व्हीलर तरी हो, पाहिजे. अगदी हां, बरोबर आहे. असं खरंय. मग ती मुलाला बुलेट चांगली घेऊन दिली. त्याने वाह, वाह, वाह! म्हणजे आता थोडे पैसे त्याने हे केले. मी हं. पुढे आपलं थोडं हे केलं. मुलगी आता चांगली 14वीला आहे. अरे वाह! कॉमर्समधून. हो. काही नाही. सगळं आणि छान सेटल होईल बघा आता तुमचं. हो, आणि आता माझं टेलरिंगचं पण नंतर चांगलं म्हणजे बघा. हां, असं नाही की आज समजे ना मी टेन्शन घेतलं ना, आज बाबा नाही येत आपल्याकडे, तर मग कोण नाही कोणतरी म्हणजे कुठून नाही काहीतरी कुठून मार्ग निघतो. स्वामी आहेत ते काहीतरी आपले. मार्ग निघतो. आता आणि ना एक एक माझं फक्त लक्षात ठेवा ताई, मुलीला पायावर उभं राहिल्याशिवाय हो, लग्न नका हो, करू हां. हो. नाही, नाही, नाही. हां, ते तिला तर आधी माझं पण चांगला स्वप्न जॉब आहे. लागू द्या. आता हो, कॉमर्स आहे. पुढे हो, MBA वगैरे मास्टर करायला लावा. हो, जॉब हो, चांगला लागू द्या. 1 वर्ष तिला छान ते अनुभवू द्या हो, आणि हो. मग तिला छान स्थळ येणारच. हो. नाही, हां. माझी पण इच्छा आहे. समोरच्या मुलाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण पायावर आपल्या उभं राहायला आपण पाहिजे. अशी कपॅसिटी ठेवायची. हां, अगदी बरोबर आहे, असं की आहे आपण माझं. कोणाला देण्यासारखे राहावं. कोणाकडनं हां. घेता नाही राहावं, देता राहावं. हां. हां. म्हणजे स्वतःहून स्वतः पायावर आपण उभं राहिलो तर आपल्या मनाने आपण काही करू काही शकतो. करू शकता. अगदी हां. बरोबर आहे. असं आहे माझं. हां. मी ताई तुम्हाला मग आता ह्याचं पारायण ते कसे करायचे हे आता मी केले होते ते. हां, ते एक दिवशी सांगा ताई तसे हां. हां. कारण ते प्रॉब्लेम, अडचणी, ब्रह्मचारी वगैरे त्याला सगळं पाळणूक करावी लागते ना. हो, हो, हो. हां. ते एक दिवशी असं छान उद्या सांगाल तरी चालेल ताई. तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा कराल फोन? हो, करेल, करेल. आणि हां. तुम्हाला सांगायचं कुठून बोलता काय ते? नाही सांगायचं तर